नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? तर आज मिसळ प्रेमींसाठी आजचा आपला खास व्हिडिओ आहे आणि तो म्हणजे आहे मिसळ पावचा रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब देखील करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर तुम्हाला सांगते आता आपल्याला काय करायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर मठ भिजू घालायचे आहे आदल्या दिवशी सकाळी. तर बघा, मठ भिजू घातले आणि सकाळी भिजू घातल्याच्या नंतर संध्याकाळी आपण मोडाला बांधून ठेवले. आपण काय बाजारातली मटकीची मिसळ करणार नाही, घरच्या मटकीची मिसळ करणार आहे. आणि घेताना गावरान मठ घेतलेले आहे आणि त्यापासून आपण गावरान मटकी तयार केली आहे. तर मोडं बघा किती व्यवस्थित आलेले. आपण कोल्हापूर साईडची झणझणीत आणि अशी टेस्टी मटकी करून मग मिसळ बनवणार आहोत. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, ह्या मिसळसाठी मटकीत आपण पाणी घालून घेतलेलं आहे, स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर 1-1.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहोत. त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला हळद मीठ टाकायचं आहे, तेल काही वापरायचं नाही आहे. तर बघा, ही मटकी आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आपली भरपूर मटकी आहे, आपल्याला जेवढी लागेल तेवढीच आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. आणि मिसळला जास्त मटकी नाही लागत. पण आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला मिठातली मटकीसुद्धा तयार करायची आहे, हळदीची आणि मिठाची. तर या ही मिसळ आणि मटकीत फरक काय तुम्हाला ते सुद्धा सांगते. तर बघा, आपण 2 प्रकारच्या मटकी बनवणार आहोत. बघा, आता ही आपल्याला मटकी जेव्हा आपण तडका बनवणार त्यासाठी वापरायची आहे आणि परत हळदीची मटकी यातूनच काढायची आहे. त्यामुळे मी मटकीचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे. मोड हे एकदम परफेक्ट आलेले आहे. थंडी, आता वातावरण असं गार येतं, काय करायचं माहिती आहे तुम्हाला, रात्रभर मोडाला एका कापडात जर बांधलं तर दुसरं कापड त्यावरून घालवून द्यायचं आणि त्यावर झाकण ठेवायचं. इतकं तुफान मोड येतात ना की बस. आता 1 चमचा हळद घातली, त्यानंतर 1 चमचा आपण जाड मीठ घातलेलं आहे आणि हलक्या हाताने फिरून घ्यायचं आहे. तिकडं आपला कांदा खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे. तर काय घेतलेलं आहे, अद्रक, लसूण, कढीपत्त्याची पानं, थोडासा पुदिना, बडीशेप, कोथिंबीर, धणे आणि खड्या मसाल्यातले सगळा प्रकार घेतलेला आहे. 3 लवंगा, 3 मिरे, 1 विलायची, तमालपत्र, परत काय घेतलेलं आहे, खोबरं बारीक चिरून घेतलेलं आहे आणि एक कांदा इकडे चिरलेला आहे, एक कांदा भाजून घेतलेला आहे आणि विलायची देखील घेतलेली आहे आणि पुदिना आपल्याला घालायचा आहे. तर बघून घ्या तुम्ही, एवढं आपलं साहित्य आहे. तर तुम्हाला म्हटलंच पुदिना आपल्याला घालायचा आहे. तर त्यानंतर आपल्याला करायचं आहे, आपली मटकी उकळलेली आहे, ही मटकी आपल्याला साईडला काढून घ्यायची आहे. तर तुम्ही म्हणता ही मिसळचे तुम्ही खूप, पण मिसळ प्रेमींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे की आणि मटकी एकदम परफेक्ट शिजवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला तडका द्यायला सुरुवात करायची आहे. तर आता आपण ही साईडला ठेवून घेणार आहोत आणि परत दुसरीकडे ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपलं जे मसाला आहे वाटण ते सगळं आपण रोस्ट करून घेणार आहोत, म्हणजे चांगलं हलक्या हाताने भाजून घेणार. धने खडा मसाला टाकणार आहोत, ते सगळं बारीक करून घेणार आहे. तर काय करायचं आहे, आपल्याला सगळा मसाला भाजून घ्यायचा आहे. A to Z मसाला भाजल्याने काय होतं, खमंग अशी रुचकर टेस्ट आपल्या त्या ज्या तरीच्या मिसळ येते ना, की काय सांगू. कोल्हापूर स्टाईल म्हणा किंवा घरगुती स्टाईल, आपली ओनली 1 मिसळ पाव रेसिपी आहे. मी रात्री त्याचा शॉर्ट अपलोड केला होता आणि ही मिसळ इतकी ना, ज्या दिवशी केली तेव्हाच संपून गेली, इतकी भारी झाली ना. खरंच काहीतरी वेगळी मिसळमध्ये टेस्ट लागत होती. मी खूप मिसळ बनवलं, पण अशी मिसळ काही माझी झाली नव्हती. पण ह्यावेळीची मिसळ खूपच काहीतरी वेगळी होती. आणि काय झालं, सगळा मसाला आपण परतून घेतला, अद्रक परता टाकलं, खोबरं देखील, पुदिना, कढीपत्त्याची 2-3 पानं आपण घातलेले आहे, त्यामुळे स्ट्रक्चर वेगळं येतं, टेस्ट देखील वेगळी येते. कढीपत्तासुद्धा घालायचा आहे मिसळच्या वाटणाला. तर बघा, आपलं वाटण एकदम परफेक्ट तयार झालं आहे. ते थंड होईपर्यंत आपण तेल घालून घेणार आहोत. मिसळला तेलाची आहे काही करायची नाही आणि कंजूसपणासुद्धा करायचा नाही. तेल भरपूर लागतं आहे मिसळला, हे तुम्हाला सांगितलेलं आहे आपल्या मागच्या एका व्हिडिओत. आणि अशा मिरच्या तळून घ्यायच्या. ह्या तळायसाठी खास बाजारात मिरच्या भेटतात, ते आणायच्या. अशा मिसळसोबत जर अशी मिरची असली ना, वाव, काय मस्तच. आणि आपली मिसळ बघून सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटणार आहे, अशी आपली मिसळ आहे. तर मिसळमध्ये काय नाही आणि काय बनवायचं आणि कसं काय करायचं, जिरं मोहरी थोडंसं घालून घ्यायचं बरं का. त्यात थोडासा कांदा घालायचा, गॅस कमी याच्यावर ठेवायचाच नाही. पट जेवढं परतता येईल तेवढं परतून घ्यायचं. झटपट आपली मिसळ आहे, अगदी 10 मिनिटाच्या आत तयार होते, पण टेस्ट एकदम बेस्ट असते बरं का. तर त्याच्यातच कोथिंबीर टाकायची, तेव्हाच कढीपत्ता घालून घ्यायचा. 10 ते 15 कढीपत्त्याची पानं आहे. कढीपत्ता घालताना अजिबात मागं सरायचं नाही. आणि नेचा आहे ना, आपल्याला आज लाल रस्सा नाही बनवायचा बरं का, म्हणजे ना याचं स्ट्रक्चर असं ब्लॅक कलरची तरी आली पाहिजे याच्यावर, असा माझा पर्पज आहे. आता आपलं वाटण एकदम हिरवगार असं वाटण तयार झालं आहे.
काळं हिरवं मिळून असा वेगळाच कलर आलेला आहे आणि त्याचं टेक्स्चरसुद्धा लई मस्त होणार आहे. दरवेळेस तेच तरीची मटकी खाण्यापेक्षा अशासुद्धा तरीची मटकी खाऊन बघा. काळ्या मसाल्याची तरी येते त्या मिसळला आणि ती मिसळ काय मस्त लागते. तुम्हीसुद्धा बघा. तर आपल्याला मिसळीत कुठलाही मसाला वापरायचा नाही. आपण जे खडा मसाला वापरला आहे त्यात फक्त आपल्याला टाकायचं आहे काश्मीरी लाल मिरचीचे 3 चमचे, त्यानंतर ही धना पावडर, त्यानंतर आपण थोडीशी हळद पावडर टाकणार आहोत आणि जो आपली घरची आहे ना मिरची पावडर तिचा 1 चमचा वापरणार आहोत तिखटपणा येण्यासाठी. आता तुमच्या टेक्स्चरचा कलर चेंज होईल पण तरी वेगळीच तरी येणार आहे. या मिसळची तरी वेगळी होती आणि चवसुद्धा वेगळीच होती बरं का. तर यातली खासियत तुम्हाला सांगितली आहे. आणि ना रोज रोज स्वयंपाक करून करून आपल्याला देखील कंटाळा येतो आणि आपण करतो काही खाणाऱ्याला देखील कंटाळा येतो. अशी तरी सुटेपर्यंत आपल्याला तो मसाला परतून घ्यायचा आहे. त्यामुळे काय सगळ्यात जास्त होण्याची टेस्ट वाढवण्यासाठी ही मी बेस्ट मिसळ बनवली होती. तर अशी ही मिसळ की त्यात कुठलीही कमी नाही आणि दुसरी कुठलीही भाजीची गरज नाही आपल्याला. त्यासोबत घेताना आपल्याला काय घ्यायचं आहे, बालाजीचं फरसाण वापरायचं आहे, आपल्याला तळलेल्या मिरच्या घ्यायच्या आहे, त्यानंतर आपल्याला दही घ्यायचं आहे, त्यासोबत आपले पाव राहणार आहे आणि बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, वरून खिरे, सलाडमध्ये काकडी घेणार आहोत आणि लिंबू. आहा काय मस्त. मग तुम्ही विचारच करा कशी आपली मटकीची मिसळ आणि ताट अप्रतिम. तुम्ही अगोदरच बघितलेलं आहे. आपल्याविषयी काहीतरी खोलत असतोय पण एकच नंबर असतोय बरं का. तर तुम्ही बघून घ्या आपल्या मिसळला तरी कशी भन्नाट सुटलेली. अजून आपल्याला पाणी घालायचं आहे पण तरीचं प्रमाण तुम्ही बघून घ्या. कारण आपण तेल टाकताना अजिबात कसरत कुठं सोडली नव्हती आणि ना रश्श्याचा कलरसुद्धा वेगळा आलेला आहे. दरवेळेसच्या सारखा कलर नाही आहे. अशा वेगळी तरी आणायची होती मला आणि वेगळी मिसळ बनवायची होती. आज ती एकदम परफेक्ट बनलेली आहे. काय स्वाद त्या मटकीचा वास सगळा घरभर घुमला होता. आपला अथर्व म्हणत होता मम्मी झाली की नाही मिसळ, चल लवकर दे ना. त्यांचा व्हिडिओ नाही घेतला आज पण ते इथून पुढं आपण व्हिडिओ त्यांना दाखवीत जाऊ आणि मग बघा ते काय बोललं ते तुम्हाला मी एखाद्या दिवशी ऐकवीनच नक्की. तर आज आपली मिसळ कशी झाली आणि कशी वाटली, तुम्ही कसं बनवता, तुमच्याकडे कशी मिसळ होती याची मला कमेंट करून नक्की कळवा. आपली झणझणीत मिसळ तयार झालेली आहे. आता आपली सर्विंगची डिश रेडी करायला घेतलेली आहे. तर चला आपली छोटी बांधली जी मिसळची असते ती बघा. आता तरी आपली मिसळची बांधली, त्यानंतर आपलं मिसळचं ताट सगळं काही तुमच्या पुढे येणार आहे. सगळं काही अप्रतिम आहे. कसं आहे काही खतरनाक आहे की नाही, मटनलाही लाजेल अशी आपली मिसळ तयार झाली आणि इतकी मस्त. तर बघून घ्या तुम्ही मिसळचं ताट कसं सजवलेलं आहे. आपल्या मिसळची खासियत तर तुम्हाला कळलीच आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब देखील करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ. खात्रा आनंदी राहा. तोपर्यंत धन्यवाद. बाय.